ड्रेसिंग असल्यामुळे तुमच्याकडे 12 खेळाडू ड्रेसिंग मध्येच पाहिजे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आज आपण बघितलं तर पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळा देखील पार पडला, त्यामुळे थोडासा उशीर होतोय, काय हरकत नाही. स्पर्धा आपण मित्र 5 षटकांची आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता यावेळेला निवाली संघाची. हरेश जाधव आणि आपण पाहू शकता सचिन पाटील. हरेश जाधव म्हटले तर आमचे केडीएमसी कर्मचारी. आता कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि असेल संघाचे आपण तर पहिलं शतक घेऊन येतो आपण पाहू शकता यावेळेला. दहा वाजून 35 मिनिटं झाले बघा. पहिला चेंडू आज 10 वाजून 35 मिनिटांनी पडतोय, थोडासा उशीर होतोय, काय हरकत नाही. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सचिन. स्ट्रायकरला सामना सुरू होतोय बघा. प्रसाद शस्त्रबुद्धे खरं वेळ देखील फार महत्वाचा आहे. 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवर टाळा होऊन जाते. अजय पहिला चेंडू बॅकपडून कट करत होता यावेळेला. कॉर्बेनचा अपील होतोय. पहिला चेंडू आपण बघितलं तर गुडलास पण थोडासा टेकअप झाला, पडल्यानंतर सरळ निघाला, टर्न साठी खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती, सुरुवात चांगली केली अजयने, दमदार सुरुवात आपण पाहू शकता अजयच्या माध्यमातून. अजय कडू असे लगाव म्हटलं तर कडू तरे भरपूर प्रमाणात आहेत. हर्षदला देखील आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करतोय अजय. राईट अप ओर तिकडनं मारा करतोय. चांगला चेंडू का कुठल्याच पण टेकअप झाला यावेळेला. नाकात जवळनं चेंडू जातोय. नाही हे जो लेदर चेंडू असताना प्रथमेश आपण म्हणालो परफ्यूम डिलिव्हरी, पण हा आपण तर टेनिस बॉल आहे. डॉट चेंडूची समाप्ती, सुरुवात काय केली जाते बघा. खेळपट्टी टणक आहे, खेळपट्टी शेणा आणि मातीने बनवलेली खेळपट्टी, त्यामुळे गोलंदाजाला सहाय्य करते. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवर मॉइश्चर असणार आहे थोडंसं. आपण तर दौड देखील सकाळी पडतो कारण का थंडी देखील सुरू. अजय बागपुढे गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळतो. पॉवर प्लेचा योग्य वापर, पॉवर पॅक फटका बघायला मिळाला. चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. बॅकफुट गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली, पोझिशन मध्ये आले, मिडस्टमर आले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका सचिनच्या बाडामधून. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर अजय राईट आर्म ओव्हर विकेट मारत होता स्ट्राईकला सचिन. हा चेंडू हवेमध्ये, शॉट एक्स्ट्रा कावाला क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली, सोप्पा झेल सुटलाय आणि झेल कुणाकडनं सुटलाय? हर्षद कडनं सुटलाय. हर्षद तर एक चांगला खेळाडू या संघाचा. जजमेंट चुकला, अंदाज चुकला आणि ते जीवदान मिळतं आपण सचिनला. धावसंख्या आपण तर एकने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकातील नेवाली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 5 धावा हरेशाला स्ट्राईक एंडला. अतिशय चांगला बॅटर या संघाचा. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, शॉट लेगला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. ऑफ साइडला शॉट टर्मॅन, गली पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. चेंडू शरीरापासून दूर ठेवला. पंच वाईड चिकून करतात प्रसाद शास्त्रबुद्धे. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. वाईड बॉल, पंचांचा निर्णय आला. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलाय. बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तुम्ही पंचांची वादात करू नका. ऑफिशियल पंच आहेत. पंच सांगतायत चेंडू पडला कुठे पण बाहेर कुठून निघाला हे फार महत्वाचं आहे. पंचांची तुम्ही कोणत्याही प्रकारचं आपण तर संभाषण करू नका. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. अजय गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता. हरेश जाधव एक अतिशय चांगला बॅटर आहे संघाचा. बाग पुढे गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला उडवलाय. काय फटका होता, काय टायमिंग होती, काय नजाकत होती. चेंडू गेलाय सीमारच्या बाहेर चौकार.
हॅलो चेक थोडासा अजून करा व्हॉल्यूम. अजय गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता. फटका चांगला याला डाऊन डी ग्राउंड कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला काढलाय. 2-2 शतक पाठला करता जेपर्यंत चेंडू फुल येईल. 2-10 मिनिटात हरेशला 2-10 मिनिटात आपण ते निवाली संघाला धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 एक दमदार सुरुवात. 2 चौकार आले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तर गोपाळबा महाराज म्हणतात आबांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक इथे सन्मान केला जातो. त्यांना आपण इथे व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित केले जाते. बंटी होतो गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. पहिल्या षटकात आपण पहिले जरा 12 धावा आल्या. प्रथम जर विचार केला ना पहिले 2 चेंडू खूप चांगले फेकले होते, पण त्यानंतरचे दोन्ही चेंडू थोडंसं आपण शॉर्ट ऑफ लेनचे टाकले, बॅकफुटर गेले, स्क्वेअर कटचा लास्ट जेव्हा फटका बघायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये ना हे फटके तुम्हाला आपण पहिले तर मोठे फटके मारायची गरज नाही, फक्त तुम्हाला गॅप शॉट सिलेक्शन करायचं असतं आणि ते केलंय. आपण पाहू शकता सचिन आणि हरेशनी गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता वैयक्तिक पहिलं संघात दुसऱ्या टेक बंटी होतो. हा चेंडू ऑन साइडला पूल केला. यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. खरं का आपण पहिले तर अतिश इथून आपल्याला तो खेळाडू आहे तो दिसत नाही डीप स्क्वेअर लेगचा. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. शाळकरी मुले देखील बघा ट्रॉफ्यांकडे कौतुकाने पाहत आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज आहे. बंटी उर्दकडे मारा करतो सचिन. फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथून येतोय, चेंडूला उचलतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 1 मिनिट आता दोन्ही बॅटरांनी आपण बॅटचा फेस खोललाय. हरिसत्ता स्ट्राईक केला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. बंटी पिट्टू मधलं षटक होतोय. तर 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर उर्दकडनं मारा करतोय. फटका चांगला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला आपण तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फीड 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग केली 2 बॅटरांच्या माध्यमातून. खास करून हरेश देखील चांगली बॅटिंग करतोय. सचिन देखील त्याला तोलामोलाची साथ देतोय. कारण दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून अतिचा विचार केला तर 1-1 चौकार आला. आत्मविश्वास वाढलाय. तुम्हाला खेळपट्टीवर गेल्यानंतर आत्मविश्वास वाढणं फार गरजेचं आहे. आत्मविश्वासाने तुम्ही मैदानात जा. तोच आत्मविश्वास 2 बॅटरांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. बंटी पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मार करतो. सायकला हरेश. हो चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव आणि प्रसाद शास्त्रबुद्ध मॅन फ्रॉम डोंबोली. एसपी पॅनलचे खूप चांगले पंच. 5 दिवस अतिशय चांगली पंचगिरी केली त्यांनी रायगड विभागात कुटारीच्या मैदानावर. तिथे देखील त्यांचं कौतुक झालं एसपी पॅनलचं आणि या 2 पंचांचं. बंटी त्वरेश. फटका चांगला यावेळेला मिडानवरनं चेंडू चालला वेगाने. वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग केली जाते यावेळेला आपण दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 19 बिनबाद 19. चांगली सुरुवात निवाली संघाची. बंटी पॉवर प्लेचं षटक हाताळतो यावेळेला. पिट्टूचं उर्दकडे मारा करतोय. फटका यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे स्वीकार मध्ये. जिपंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती 21. पहिल्या षटकात धावा आल्या 12. आपण बघतो या षटकात देखील धावा आल्या तब्बल 9 धावा आल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. दोन्ही खेळाडू आपण पहिले थोडस दमछाक होते. पहिल्या षटकात झेल देखील हर्षद तरेच्या माध्यमातून सुटलाय. सचिनचा झेल सुटलाय. सचिन जेवढ्या धावा करेल तेवढ्या आता आपण या संघासाठी आपण करणं अनिवार्य राहणार आहे. दुखी ठरू शकतात. पॉवर प्ले संपला. आता पायचा गोलंदाजी मार्कवर कोड येतो. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येतो. अजय येतो. अजय कडू
हर्षलकडनं झेल सुटलाय, काय हरकत नाही, चुका होतच असतात, पण मी तर म्हणे हर्षल एक चांगला खेळाडू या संघाचा, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्यांनी डोक्यावर होतात आपण त्या दबावाखाली क्षेत्ररक्षण करायचं नाहीये. नेक्स्ट मॅच असणार आपण तर बोनिले वर्सेस मांगरूळ, दोन्ही संघ आले असतील तर आपण आल्याची नोंद करा. चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, गोलंदाजाने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे, आणि ज्या क्षेत्रक्षाचा झेल सुटला त्याच क्षेत्रक्षाला त्याच गोलंदाजाने बाद केलं. एक मिनिट डीजे मास्टर जय मोसोबा डावाल पडावी पक्ष आपण तर अरेनी लिबान मांगरूळ 0404 दोन्ही संघाचे जर संघनायक कोणी खेळाडू आले असतील तर आपण आयोजकांची संपर्क साधा. सचिनने बाद होण्यापूर्वी धावा केल्या आपल्या संघासाठी तब्बल तुम्हाला अतिशय 8 धावांचे योगदान दिले. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती राहुल जाधव आले. आता जाधव बंधूंची जोडी आपण मैदानात पाहू शकता. आपण तर सचिनला जीवदान देखील माहिती, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यात अजय आला. दुसऱ्या स्पेल मध्ये त्याने विकेट मिळवून दिला, कॉटन बोल्ड घेतला त्याने, असाच एक झेल उडाला, पण तो हरेश आपण बोलले तर हर्षदने ड्रॉप केला. अजय कक्ष एंडकडून स्ट्रायकरला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर येतोय राहुलला आपण पाहू शकता. राहुल जाधव, अजय तू राहुल शॉटप्लेनचा चेंडू तर पूल केला, यावेळेला चेंडू वेगाने चाललाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतो, फेकी करतो, 2 धावा इथून झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं आता, एक्स्ट्रा धाव देखील मिळते, जिथे 1 होती ते 2, 2 ला रूपांतर 3, 3 ला रूपांतर 3च मध्ये चौथी होते का पाहायचंय, आणि चौथी देखील पूर्ण केलं ते 5वी होते का पाहायचं आता. काय क्रिकेट चाललंय मैदानावर बघा ना, चेंडू मैदान इकडून फेक तिकडून फेक बघायला मिळाले. प्रथमेश जिथे कोणते 4 आलेत, म्हणजे विपक्ष संघाने चुका केल्या आपण आशिले संघाने, आणि त्याचा फायदा झालाय तो म्हणजे नेवाली संघाला. 3 धावा एक्स्ट्रा आल्यात. दिवाळी संपली पण बोनस वाटप काय थांबत नाहीये. पियुषला आपण पाहू शकता. बघा दोन्ही बॅटरांना विनंती, आपण खेळपट्टीच्या मधोमध धावू नका. प्रसाद सर सूचना करा जरा खेळाडूंना, कारण काही खेळपट्टी आपल्याला 4 दिवस टिकवायचे. स्पाइक देखील जरी असले तरी पण ते प्लास्टिकचे असले तरी पण खेळपट्टीला आपण थोडस खराब होते तरी खेळपट्टी, त्यामुळे आपण विकेटच्या मधोमध धावू नका. प्रसाद सर आपण लक्ष द्या, हरेश सर आपण लक्ष द्या. अजय रोहित, ओ फटका चांगला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून मिडॉनला क्षेत्र त्याकडून झाली चूक, लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू फीड 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अशिले संघ ज्यासाठी जाणला तो ना ते क्षेत्रक्षणात होत नाही. कदाचित दडपण आहे मोठ्या स्पर्धेचं, पण मी तुम्हाला दडपणाखाली कधीच घेऊ नका. तुम्ही दडपण बाजूला ठेवा, टेन्शन असेल तो घरी ठेवा, पण मैदानात मात्र शांत मनाने क्रिकेट खेळा. दबावाखाली ना अतिश भरपूर संघ चुका करतात. काल देखील आम्ही पाहिलं धाकटी जोई संघ दबावाखाली खेळला आणि संघ पराभूत झाला. अतिशय चांगला संघ उरण विभागातील. अजय राहुल आपण माझ्या पूल केलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडला. यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षणाला येणं फार गरजेचं. 3-3 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल धावा मिळतात. धाव फलकात आपण पाहू शकता इथे 2 ने पुढे सरकली धावसंख्या धाव फलकाती. नेवाली संघ प्रथम बॅटिंग करतोय, 29 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. चला जय मसोबा डावालपाडा आणि आर्यन 11 मांगरूळ 0404 संघ जे संघनायक या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करू. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळालाय, काय फटका आहे बघा, फाईन लेग त्याच्या बाजूने काढला. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक, चेंडू सीमाच्या पार, चौकार. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळाला. फाईन लेग आपण येतो थोडासा डीप मध्ये त्याच्या बाजूने चेंडू काढला, कलात्मक फटका. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळाला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा
गती चांगली ठेवली. आता धावांची आपण बघितली तर 11च्या जास्त असताना धावा कुठल्या जात आहेत तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. चांगला चेंडू तो यावेळेला फुल इंडिलेचा चेंडू. अपील देखील केलं तर पंच लेग बायची खूण करतायत प्रसाद शास्त्र बुद्धे. बघा पाण्याची मागणी केली. 3 षटकाचा खेळ संपलाय. पाणी देखील आपण 12वे खेळाडूच घेऊन जाऊ शकता. पुन्हा एकदा विनंती करतोय जय मसोबा प्रसन्न डावालपाडा आणि अरेनी लिबन मांगरूल संघनायक जर आपण आला असाल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. काही सन्मान आहेत ते आम्ही घेणार आहोत. तर निलेश शिवाजीराव शिंदे म्हणजे नगरसेवक आपण कोला ग्रुपचे सर्व सदस्यांनी याचा आपण त्यांचा सन्मान करूया. आदरपूर्वक असा सन्मान त्यांचा आपण करूया. तर यावेळेला आपण टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान करू. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती निलेश दादा आपला आदरपूर्वक असा सन्मान केलं होतं. अतिथी देव भव टाळ्या जर निलेश दादा साठी खरं बिजू शेड्यूल असतं पण त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय. संपूर्ण कोला ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. संपूर्ण कोला ग्रुप या आपण महाराजांची बघा ब्युटिफुल प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. तर सुभाष ढोणे तात्या महेंद्र यांचा देखील आपण सन्मान केला आहे. तर तात्यांचा सन्मान केला आहे. महेंद्र बोडके साहेबांना विनंती करतो आपल्या सुभाष साहेबांनी त्यांचा सन्मान करत आहे. सुभाष ढोणे आपण बघितलं तर राकेश यांचे बंधुराज देखील आहेत आणि तलाठी देखील आहेत. त्याला सहर्ष स्वागत आहे आपलं. महेंद्र त्यांना विनंती करतो आपल्या सुभाष साहेबांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. कालिदास कदम साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. काही सन्मान आम्ही नंतर करणार आहोत कारण सामना देखील फार महत्वाचा मैदानात सुरू आहे. सामना सुरू ठेवायचा पण आम्ही सन्मान देखील करतोय. कालिदास कदम साहेबांचा देखील सन्मान केला जातो. ज्ञानेश्वर दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. ही व्यक्ती अशी आहे ना सर्वांना सांगतात तुम्ही सन्मान करा पण ज्ञानेश्वर दादा मी तर म्हणेल तुम्ही यापुढे व्यासपीठ तुम्हाला 4 दिवस सांभाळायचं. पुढील सत्कार मूर्ती बाराम म्हात्रे साहेब या आपला देखील सन्मान केला आहे. नितीन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या सुभाष साहेबांनी सन्मान करा. बाराम दादा म्हात्रे या. बाराम दादा म्हात्रे काका या आपला सन्मान केला जाणार आहे. नितीन म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाष साहेबांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. मान्यवर आपण तर या व्यासपीठावर आहेत त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य पार पाडतोय. तसेच तानाजी शेठ हरी बोडके साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार. मी यश याला विनंती करतो की आपल्या सुभाष साहेबांनी त्यांचा सन्मान करताय. तानाजी दादा या. यश मात्र यांना विनंती करतो आपल्या सुभाष साहेबांनी त्यांचा सन्मान करायचा. तर पुढील सत्कार मध्ये आपण येतोय तर गोपाल बुवा म्हात्रे मठाधिपती यांना विनंती करतो महाराज या आपला देखील सन्मान केला जाणार त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. हर्ष म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास आपण त्यांचा सन्मान करू. गोपाल बाबा म्हात्रे मठाधिपती यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. ही सर्व मान्यवर व्यक्ती यांच्या आपण तर आमच्या आयोजकांना विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित झाले त्यांचा देखील आपण सन्मान करतो. तर
गोपाल बाबांचा देखील सन्मान केलं होतं. माईची प्रेमाची उद्गार शाल देऊन त्यांचा सन्मानित केलं होतं. विजय भोसले साहेब आपण रोटरी क्लब अध्यक्ष अमित म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापन सन्मान करू. विजय भोसले यांचा देखील सन्मान केला होता. अध्यक्ष रोटरी क्लबचे अमित म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापन सन्मान करायचा. बेचाळीस धावा झाल्यात आणि नवीन बॅटर आपण स्ट्रायकरला पाहू शकता. भावेश आलाय गोलंदाज योगेश कडू राईट आर्म मारा करतोय. चांगला चेंडू फुल लेंडीचा चेंडू खोदून काढला. यावेळेला उंच चेंडू गेलाय आणि चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. षटकार आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेठ चषक आयोजन केलं या दादानं. ओरपीच मिळाला आणि पाठवून दिलंय त्याला. आपण तर बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला भावेश भोईर. प्रचंड ताकद आहे बघा. धष्टपुष्ट आपण आता बॅटर पाहू शकतो मैदानात. प्रचंड ताकद आहे. योगेश कडू राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो. स्ट्रायकरला भावेश. चांगलं कॉन्टॅक्ट बघायला मिळेल मैदानावर. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बघा टर्न साठी खेळले. त्यांना वाटलं की लेग ब्रेक होईल पण सरळ चेंडू निघून गेला यावेळेला. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. मनोज पवार बघा लगेच सांगतायत बॉलरला की किती चेंडू बाकी आहेत. चेंडू फ्लिक केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑनला त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. ताकद प्रचंड. ताकद आहे. हाईट चांगली. चेंडू जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने त्याला पाठवून दिलाय. टॉस साठी या आपण बघितलं तर जय मसोबा प्रसन्न डावालपाडा आणि आर्यन 11 मांगरूळ. चला दोन्ही संघांनी बघा इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. आणि बघा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 12 खेळाडू देखील ड्रेसिंग असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लक्ष द्या अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आज आपण मित्र मलंगड विभागातले जास्तीत जास्त आपल्याला संघ बघायला मिळत आहेत. त्यानंतर यजमान देखील खेळणार आहेत पाहुण्यांबरोबर. या षटकात धावाला तब्बल आपण बघितलं तर तशा मला माहिती येत 20 धावा. तेजसकडे ऑपरेटर बघा त्यांचा आपण तर मोबाईल ऑपरेटर लगेच आम्हाला म्हणतो बाळू पाटील 20 धावा आले. नाही हे पाहिजे ना. असं तरबेज पाहिजेत प्रत्येक जण. तर आम्हाला सातत्याने विचार लागला किती धावा आल्या किती करणार. जबरदस्त. तेजसनी देखील भरपूर आता चांगले ऑपरेटर तयार केलेत. त्याबद्दल तेजस तुम्हाला धन्यवाद. तर तुम्ही काम सातत्याने करत जा. तुमच्यात इम्प्रूव्ह होईल. तुमच्यात बदल होईल. पण तुम्ही तेजसचं ऐकणं फार गरजेचं आहे. तेजसच्या पुढे जाल तर तुमचं काम होणार नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. अंतिम षटक आता घेऊन येतोय राहुल दुर्गे आलाय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता सलामीचा फलंदाज आपण पाहू शकता अजूनही खेळपट्टीवर आहे हरेश जाधव. आता हरेश जाधव काय करतो माझ्या अंतिम षटकामध्ये 10 धावांना खेळतोय. नाही 12 धावांचं योगदान दिलंय. पण हरेश देखील एक चांगला बॅटर. आता पाहायचा बॅटचा फेस खोलतोय का. राहुल फलंदाजी मार्कवर सायकला हरेश स्विच हिट केलं. यावेळेला पाठवून दिलंय चेंडूला. आपण तर ऍट पॉइंट रिजन मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. जहा फटका लागला ना तर चौकारच मिळतो आणि नाही लागला तर डॉट चेंडू जातोय. फास्ट घ्यायचंय कारण की आपण तर 27 मिनिटं झालेत आतापर्यंत. त्यामुळे चेंडू देखील बाहेर गेला 2-3 वेळा. त्यामुळे टाइम जातोय. अरे स्ट्राईक येत आहे. पंच नोटची खूण करताय. पोस्टपिंग असणारे प्रशास्त्रबुद्धी आहेत तिथे. आता येणारा चेंडू फ्रीट. धावा दिलाय. धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 59 धावा. हरेश काय करतो आता पाहायचंय. फ्रीटचा चेंडू म्हणजे दावत मेजवानी.
पण कधी कधी ना फ्रीजचा चेंडू डॉट देखील जातो. पहिला ओव्हर स्टेपिंग आपल्याला बघायला मिळाला स्पर्धेमध्ये. राहुल तरेश चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू गेलाय याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग बघायला मिळाली. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला नेवाली संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 61 धावा. रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आपण पाहू शकता. यावेळेला हरेश चेंडू बाकी फक्त आणि फक्त या शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस प्रसाद शस्त्रबुद्धे देखील मला वाटतं काहीतरी पण गोलंदाजाला सूचना करतायत. राऊंड कडे मारा करतो आमच्या समालोचक शाईन कडून. टाकला हरेश. पुन्हा एकदा नो चेंडू बघायला मिळाला. कलात्मक फटका बघायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवून दिलंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 2+1 आणि येणारा चेंडू फ्रीट म्हणजे 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला 64 ना ओव्हर स्टेपिंग आहे. त्यामुळे गोलंदाज थोडस फॉलो थ्रू आपला मोजतोय, रन मोजतोय की मला कशा प्रकारे चेंडू आता हाताळायचा आहे. हे तुम्हाला पहिल्या चेंडू पासूनच करावं लागतं अतिश. कारण कधी कधी तुमचा आपण जर फॉलो थ्रू चुकला ना का ओव्हर स्टेपिंग होणारच तुमची. रोहित गोलंदाजी मार्ग टाकला. हरेशला आपण पाहू शकता. फुल टॉस आहे यावेळेला. उंच चेंडू गेला. फ्रीटचा चेंडू आहे. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेला पंचांचा इशारा होता. यावेळेला 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला पंच काहीतरी खूण करतायत. यस हाईट फॅक्टर साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. यस गुड डिसिजन मनोज आणि प्रसाद शस्त्रबुद्धे. रिव्ह्यू आहे त्याचा वापर करा. कारण रिव्ह्यू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीये. फेर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय बघा. रोहित पुण्याला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता हरेश. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 68 30 धावा येत आहेत आता इथून. चांगली बॅटिंग केली जाते आता हरेशच्या माध्यमातून देखील. 11 चेंडू 24 धावांचे खेळ केले. रोहित चांगला चेंडू. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेला लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा तर यावेळेला 4 धावा. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला 72 धावा आणि हरेश 28 धावांची खेळी करतोय. जो हरेश आपण पहिल्याच आपण 2 षटकामध्ये शांत खेळला पण नंतर मात्र खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. प्रियेश देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण पूल करायचा होता. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय. पुन्हा एकदा आपण नशिबाचा हा चौकार येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. 76 धावा. पहिलीच मॅच आणि धावांचा पाऊस पडतोय. काय हरेश बॅटिंग करतोय. तब्बल हरेशने आतापर्यंत धावा कुठल्यात आपल्या संघासाठी 13 चेंडू 32 धावांची खेळी करतोय हरेश जाधव. जर बॅटिंग आवडली त्या टाळ्या होऊन देते. खूप चांगली बॅटिंग. सलग 2 चेंडू 2 चौकार आले. 3 चेंडू 3 चौकार आले. जबरदस्त बॅटिंग. प्रियेश आपण तर थोडासा संघर्ष केल्यानंतर संघर्ष संपवला आणि काय बॅटिंग केली. रोहित पूल केला. पाठवून दिला यावेळेला चेंडूला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा तो षटकार. 4+2 2+4 षटकार. चिंचपाडा यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती करतो या आपण सन्मानाचा आपला स्वीकार करा. मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सन्मान करा. साईनाथ मात्रे या. साईनाथ मात्रे चिंचपाडा आपला देखील सन्मान केला जाणार आहे.
हे बघा नेवाळी संघ तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, त्यामुळे तुम्हाला हरेश रिव्ह्यू नसणार आहे. हरेश लक्ष द्या जरा आमच्याकडे. साईनाथ म्हात्रे यांचा देखील सन्मान केले होते. माईची प्रेमाची उद्दार शाल देऊन त्यांना सन्मानित केले होते. या स्पर्धेची गोड आठवण तर आपण बघितलं तर नेवाळी संघ तुमचा रिव्ह्यू गमावलाय तुम्ही आहे का? प्रत्येक इनिंगला बॅटिंगसाठी तुम्ही रिव्ह्यू गमावला. आता तुम्हाला गोलंदाजी करताना रिव्ह्यू घेऊ शकताय. तर मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक आपण नेरूळ भागातील अप्रतिम समालोचक पियुष यांच्याकडे. तर टॉस देखील सज्ज राहायचा. आपण तर जय मसोबा डावालपाडा विपक्ष अरिवी मांगरूळ दोन्ही संघ नाही जर आला असाल तर या टॉस साठी मांगरूळचे कॅप्टन येत आहेत. हॅलो चेक डावालपाड्याचे कॅप्टन या टॉस साठी. चला डावालपाड्याचे कॅप्टन आणि मांगरूळचे कॅप्टन बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करा. डावालपाड्याचे आलेत मांगरूळचे कॅप्टन या. मांगरूळचे कॅप्टन देखील येत आहेत. बघा दोन्ही संघांना विनंती कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे. 12वा खेळाडू देखील ड्रेस कोड मध्ये पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 12 खेळाडू मैदानात आपण तर 11 खेळाडू जातील. एक खेळाडू तुमचा राहील इथे डगआउट आमच्या आपण तर समालोचक कक्षामध्ये. टॉस देखील आपण करणार आहोत. तर जयेंद्र दशेट यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण टॉस करूया. चला मांगरूळचे कॅप्टन वेळ जरा कमी आपल्याकडे, लवकर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं फार गरजेचं आहे. तर जयेंद्र शेठ गुडगे साहेबांच्या शुभास आम्ही नाणेफेकी करणार आहोत. टॉस देखील आम्ही तुम्हाला दाखवतो. टॉस देखील आपण करणार आहोत. डावलपाडा संघाने कॉल केला हेड चालाय. त्यामुळे डिसिजन मला लगेच सांगायचं फिल्डिंग करायला. तर आपण तर मांगरूळ संघाबरोबर तुमच्या या आधी कधी मॅचेस झाल्या? झाली तर नाही, मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी झालेली एक मॅच. त्याच्यानंतर तर अजूनपर्यंत झाली नाही. मांगरूळ संघ बोलायला गेला तर राकेश पाटील संघ खूप मोठा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळायला खूप प्रेशर पण असेल. आमचे 2-3 प्लेयर तर नाही आहेत. तर त्याच्यामुळं मी पोरांना एकच सांगतो की प्रेशर घेऊन खेळू नका. 100% द्या. जे पण रिझल्ट लागेल ते नंतर लागेल, पण आपला 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? स्पर्धा बोलायला गेली तर महेंद्र दादा आणि सर्व 22 एकर कोला ग्रुप ते आयोजन तर खूप सुंदरच असतं प्रत्येक वेळी. आणि त्यांनी आम्हाला आमचा सगळे घरचे सारखे रिलेशन आम्ही इथे प्रॅक्टिस करत असतो. सगळे 11 खेळाडू आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आम्हाला न सांगता इथे एंट्री ठेवली. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे खूप आभार आहेत मनापासून. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आपण टॉस बॉक्स न्यूझीलंड टॉस जिंकला. आपण तर डावालपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जसे सुरू होईल सगळ्या प्लेयर्स यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2024च्या या दैदिप्यमान पर्वामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या सर्व ऑफिशियलचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आमच्या समवेत आज स्कोरर आतिश पाटील मॅन फ्रॉम देसाई आणि त्यांच्या समवेत आपण पाहतात ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्या वाहिनीनं फार कमी वेळामध्ये प्रसिद्ध हासिल केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देखील असे टेनिस क्रिकेट चे CEO तेजस्वी भोईर आमच्या समवेत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण सहर्ष स्वागत करू. ऑफिशियल कडून ग्रीन सिग्नल येतो. या वळत मॅच कडे 83चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स आडवा पाटनं खेळलं. जसं प्रत्युत्तर सुरुवात दमदार झाली होती पहिल्याच ओव्हर मध्ये, तशीच प्रकारची सुरुवात पहिल्या चेंडूवरती येत आहेत. धावा 4.
किंग एंड वरती बंटी तरे आज ओपनर ओपनिंग पेअर मोठी जबाबदारी 83चं टार्गेट चेस जाऊन करायचं 30 बॉल मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराने केली आहे सुरुवात. तुषार आहेत पहिल्या षटकामध्ये. लॉफ करायचं होतं एज पाठीमागे बॉल चांगली फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग पहिल्या बॉल वरती चौकार आल्याच्या नंतर अटॅक करण्याचा प्रयत्न कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अजय रिक्षा आई गावदेवी स्टँडच्या जवळ जी रिक्षा त्याच्या पाठीमागे जस्ट जी रिक्षा पार्क केलेली बघा ती रिफ्लेक्ट होतीये. खेळाडूंना त्रास होतो तर विनंती करते जे रेड टी शर्ट घालून समथिंग ओव्हर द स्टंप चपराक लगावली है एक्स्ट्रा कवरला एक्स्ट्राऑर्डिनरी क्रैकिंग स्क्वेयर ड्राइव बॉल सीमा पर एक टप्पा के 4 रन. आजकल के बच्चे हमें मारने की जबरदस्त सुरुवात अटॅकिंग स्टार्ट. या सुरुवातीची तर गरज आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जेवढ्या धावा तुम्ही कमवाल तेवढ्याच तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये समीकरण इक्वेशन कमी करण्यामध्ये मदत करेल. ज्याप्रमाणे टॉस जिंकल्याच्या नंतर ऑस्ट्रेलिया टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतला. 83चं मोठं टार्गेट आहे. लॉफ करतात समोर उडवला लॉंग ऑफला प्रोटेक्शन डीप मध्ये खेळाडू डाऊन द बॉल वेल जस्ट कॅच फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी बसत असताना गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमला बंटी परततोय फलंदाज बाद. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूया आपण. शुभमचे बाबा आले आता मुलाचा खेळ पाहण्याची संधी आली त्यांच्याकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहताय. तुषार बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. बॉल 4 बॉल झालेले आहेत. 5व्या बॉल वरती आक्रमण आला सेट झाला स्लॉट मध्ये आला पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये 5व्या बॉल वर धमाका सिक्सर. थँक्यू 5व्या बॉल वरती केलेलं आक्रमण 6 धावांचं उत्तर या 5व्या बॉल वरती दिलंय आल्या फलंदाज राहुलनं. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावण पोहोचलेली 14. आपा ऍक्शन रिप्ले तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरती पाहायला मिळतात. प्रॉपर क्वालिटी प्लस क्लिअरिटी. जे ब्रीद वाक्य राहिलेली आहे वाहिनीचं फार कमी वयामध्ये अशा उंच शिखरं यांना गाठलेली आहेत. मेहनतीच्या जोरावरती काही असेल करता येतं हे या वेबसाईटनं दाखवलेलं आहे. बॉल तयार षटकाराला अंतिम चेंडू तुषार क्रॉस बॅटर थ्रो खेळायचं होतं आतली काढा लागली प्लेड ऑन पाठीमागे बॉल डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होतं आणि पहिल्या ओव्हर मध्ये 83 धावा चेस करत असताना धावा पुस्तकावरती धावा आहेत 1 गडी बाद 14. चला एकत्रित येऊ नका हीच विनंती आहे. चांगली स्पर्धा तुम्ही खेळतायत. वेल मेंटेन वेल डिसिप्लिन मेंटेन स्पर्धा तुम्ही पाहता. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर राहिलेली आहे. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2024चा दैदीप्यमान थरार. तिन्ही ऑफिशियल पंचांचं आपण प्रथमतः सहर्ष स्वागत करूया. ज्याप्रमाणे त्यांचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेले उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण आमची टेक्निकल टीमचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आमचे स्कोरर मित्र आतिश पाटील यांचं हार्दिक स्वागत आणि आमचे सिनियर कॉमेंटेटर आमचे बाळू पाटील सर मॅन फ्रॉम सागाव त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. टार्गेट 83 धावा संख्येचं पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा बनवल्या 14. एकत्रित येऊ नका हीच विनंती आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून मॅचला स्टार्ट करा. हा ग्राफ तुमच्या समोर
टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय ऑस्ट्रेलिया टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना नेवाली टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनवल्या होत्या बिनबाद, परंतु ऑस्ट्रेलिया टीमचा विचार केला, एक विकेट गमावली, परंतु 14 जास्टिंग रन रेट मेंटेन करायचा, तो मेंटेन ठेवत असताना म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये ऑस्ट्रेलिया संघ उतरला. पहिल्या सत्रामध्ये जरूर धावा जास्त गेल्या असतील, परंतु त्या धावा चेस डाऊन करण्याची त्यांच्यामध्ये धमक येतेच त्याने प्रस्थापित केलं पहिल्या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 2 जास्तीचा वेळ आपण घेतात. फिल्डिंग टीम प्लीज याकडे लक्ष द्या, कारण वारंवार आम्हाला आयोजकांकडून सूचना येते. जय बोले नेवाली बनाम आई गावदेवी ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सामना. बॅटिंग करत असताना 82 बनवलं, त्यामध्ये सियाचा वाटा. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे फटकेबाजी हरेश जाधव आणि भावेश भोईरची शॉर्ट अँड स्वीट इनिंग होती. फक्त 4 चेंडू त्यांना फेस केलं, 16 बनवल्या, परंतु उल्लेखनीय कामगिरी हरेश जाधवची. टिपिकल बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. छोटा थीर, गावकरे गंभीर, जबरदस्त बॅटिंग. जास्तीचे चौकार अजिंक्य यांना जर तुम्ही सातत्याने पाहत असाल, त्याचप्रमाणे बॅटिंग अजिंक्य राणेच्या प्रमाणे. लॉफ करायचा होता पाठीमागे, आतली काढा लागून पाठीमागे बॉल आला. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती नयन भुईर आलेत. एक सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे आतापर्यंत 15. या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जर मोठं चेस डाऊन टार्गेट जर चेस डाऊन करायचं तर त्यासाठी तुम्हाला सुरुवात चांगली हवी. ते सुरुवात मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न तर आपण पाहतच चालू आहे, परंतु नयन भुईर वरती आक्रमण करणं गरजेचं. पिटूचं षटक, या 2 ओव्हर मध्ये ज्या धावा जास्तीच्या बनतील त्याच धावा फायदेशीर ठरतील अशा टीम साठी. भरपूर दूर ठेवला, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. पहिली अतिरिक्त धाव या इनिंग मधली आपण पाहता. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 16 वरती, 16 for 1. या आयोजक तुम्ही पाहता ऑन स्क्रीन, ज्याने तुफान मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. नयन तयार, दूर खेचून मारला, ऑन साइड ला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेले. सेकंड तर केली कंप्लीट, कॉल तिसऱ्याचा देखील, परंतु 2 मिळतात. एकेरी दुहेरीने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नेवाली संघाला काही फरक पडणार नाहीये, परंतु त्याच चांगल्या चेंडूंवरती आक्रमण करणं ही आता जमेची बाजूवर राहणार आहे ऑस्ट्रेलिया टीम साठी. 2च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाते 18 वरती, 18 for 1. नयन तयार, ओव्हर द स्टंप्स. ऑफ करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. सर्कल मध्ये प्रोटेक्शन ठेवल्याच्या नंतर मिस्टेक. ही एक रन भरपूर महत्वाची राहणार. शेवटच्या क्षणामध्ये 1 रनच्या मदतीने संघाची धावत संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली 19 वरती. 19 ला 1 गडी गमावला. सुरुवात दमदार केली होती राहुलनं, त्याला परतावं लागलं 4थ्या चेंडूवरती. आणि आता आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज शुभम पोहोचतोय. स्ट्रायकिंग एंडला आता शुभम. लॉफ करायचं होतं समोर, चांगला टप्प्यावरती गोलंदाजी. प्रॉपर गुड लेंथ वरती पिच झाल्याच्या नंतर तुम्हाला वेग कमी लागतो आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथं आतापर्यंत करत असताना नयन. सन्माननीय सुखदेवजी म्हात्रे साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती विराजमान व्हावं. आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. नितीनजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांनाही विनंती आपण विराजमान व्हावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, पकडली आहे कॅच, फलंदाज बाद, धक्का दुसरा. आई गावदेवी ऑस्ट्रेलिया टीमला बॅटर आउट. फिल्डिंगचा निर्णय ऑस्ट्रेलिया टीमने घेतला होता. बॅटिंगसाठी इन्व्हाइट नेवाली टीमला केलं होतं, त्याने बनवला 82. पहिल्या सत्राचा आढावा जर घेतला तर पहिल्या 3 ओव्हर मध्ये तेवढी धावसंख्या जमवू शकलेला नव्हता नेवाली संघ, परंतु त्यानंतर अंतिमच्या 2 ओव्हर मध्ये आक्रमण खास करून हरेश जाधव आणि भावेश भोईरचं तशाच प्रकारची सुरुवात करण्याचा प्रयत्न, परंतु बंटी आणि शुभम परतलेत. ऑन स्ट्राईक आता नवीन गेलेले फलंदाज कॅप्टन हर्षद तरे. भरपूर चर्चा हर्षद तरे या नावाची राहिलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये, तशी कामगिरी होणं आता गरजेचं आहे.
पानवर होता, ग्लान्स करतात, फक्त दिले दिशा, वेगावरती दिले कलात्मकतेने उत्तर, बॉल सीमा पार. धावा मिळतात 4 आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या धावसंख्येवर. जय मोसोबा प्रसन्न डावलपाटा टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपल्याला विनंती, आमच्या मंचावरती आपल्याला संपर्क साधायचा. डावलपाटा टीमचे एखादे खेळाडू किंवा प्रतिनिधी आपल्याला विनंती की आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा. 2 ओव्हरमध्ये 23 बनलात, म्हणजे 18 चेंडूंमध्ये 60चं इक्वेशन आता बाकी राहत आहे. 18 बॉल मध्ये करायच्या धावा 60, म्हणजे प्रत्येकी ओव्हर 20 धावा जवळपास बनवायच्या. पाहूयात आस्किंग रन रेट आता 20 वरती जाऊन पोहोचलेला आहे. कशा प्रकारची फलंदाजी कॅप्टन हर्षद आणि राहुल करेल हे पाहणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये 23, 18 मध्ये 60. जास्तीचा वेळ आपण घेतात फिल्डिंग टीम. आपल्याला हीच रिक्वेस्ट आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने, त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल टीम कडून. तिसरं षटक बॉलिंग मार्क वरती तुषार येतात. इंडिव्हिज्युअल दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक. स्पेल कंप्लीट करण्यासाठी तुषार तयार. सॅकिंग एंडला फलंदाज राहुल समोर खेळलेत. इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, दोन्ही फलंदाज निघाले. थोडीशी मिस्टेक डीप मध्ये होत असताना, परंतु 2 धावा इथून नक्की मिळतात. याच 2च्या मदतीने आता इक्वेशन मध्ये थोडस बदल. 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 58ची गरज आहे. विकेट मध्ये धावू नका, ही दोन्ही फलंदाजांना आमची रिक्वेस्ट आयोजकांच्या वतीनं, त्याचबरोबर पंचांसाठी देखील इन्स्ट्रक्शन आयोजकांच्या वतीनं. बॉल तयार, ऑफ करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नाहीये. लॉंग ऑनला बॉल, एक कंप्लीट. सेकंडचा कॉल, धोक्याची धाव, फलंदाज बाद होण्याच्या खदारीवरती आणि बॅट्समन इथून रन आउटच्या स्वरूपामध्ये परतला. हे प्रेशर मध्ये झालेली मिस्टेक आहे टीम ऑस्ट्रेलियाची. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. राहुल परतला. आता हर्षद तरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि नवीन आलेले फलंदाज अजय खेडू आता स्ट्रायकिंग एंड वरती. आक्रमण करणं गरजेचं आहे. 26 ला 3, 2 चेंडू झालेले. तिसरा बॉल फेकण्यासाठी बॉल तयार. चांगला बॉल, रायझिंग बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर बाउन्स, अनएक्सेप्टेड बाउन्स या बॉल वरती मिळतात. कन्फ्युज आहे थोडेसे बॅट्समन. आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल न स्वागत केलं अजय कडूचं. या ठिकाणी तुषारनं चांगली गोलंदाजी. तुषारने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेने सुरुवात दमदार केली. 26 ला 3. पाठीमागे होता बॉल, केसून घेतलाय. पॉवर पॅक, फटका एक्स्ट्रा कव्हरला निघून चालला बॉल. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत एक्स्ट्रा कव्हरला. हा चौकार. मध्ये गोलंदाजांच्या वरती वरचढ ठरला खऱ्या अर्थाने नेवाली संघ. त्यानंतर कर्णधारांवरती जबाबदारी वाढलेली आहे आणि लगेचच सुरुवातीला फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आता कॅप्टनला काही करून मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. इक्वेशनचा विचार केला 14 मध्ये आता 53 ची गरज आहे. प्रति ओव्हर मागे 20चं इक्वेशन होतं. 3 ओव्हर जेव्हा शिल्लक होते तेव्हा. लॉफ करतात. प्रॉपर टायमिंग झाला, ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाय सफर. स्कोअर लेगच्या वरतून पाठवला बॉल सीमा पार. कॅप्टनचा धमाका, सिक्सर.
थँक्यू सो मच डीजे. म्हटलं जातं जे कराल ते हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळा वाजवते. स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या हिमतीमध्ये खेळत असताना हर्षद तरे चेस करण्याचा प्रयत्न, पॉज आणि एक्झिक्यूट करायचा होता. ओ कम्प्लीट ड्रिंक्सची डिमांड मैदानाच्या आतमध्ये झाला. 12वे खेळाडू आपण लवकरात लवकर पाणी पोचवू. इक्वेशनचा विचार करूया. 36 आतापर्यंत बनल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 47 बनवायच्या. ऑन स्क्रीन तुम्हाला ग्राफ पाहायला मिळतोय. जे बोळे नेवाले टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना कशा प्रकारच्या धावा बनवल्या होत्या. सुरुवात नेवाले टीमची 12 धावसंख्येने झाली होती. सुरुवात ऑस्ट्रेलिया टीमची 14 ने झाली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या होत्या दोन्ही संघांसाठी. तिसऱ्या ओव्हर मध्ये 14 आल्या दोन्ही संघांसाठी. म्हणजे जवळपास इक्वेशन पाहता 2 धावा पुढे चालतोय आई गावदेवी ऑस्ट्रेलिया संघ. परंतु शेवटला अंतिमच्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या, चौथ्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 20, 5व्या ओव्हर मध्ये धावा आल्या 28. आता त्याच 2 षटक जे मागणे ठरलेले त्याच धावा आता शिल्लक राहिलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही संघ इक्वेशन मध्ये बरोबरीच धावतात. परंतु आपण पाहिलं तर आता उर्वरित 2 षटकांचा खेळ महत्वपूर्ण राहणार आहे. 12 बॉल मध्ये 47 या धावसंख्येची आवश्यकता आहे. 47 फ्रॉम अपकमिंग 12. तुम्ही आनंद घेतात 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक. महाराष्ट्रामधील एक नामचीत स्पर्धा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक. आणखीन एक खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण होईल. 3 ओव्हर मध्ये 36 ला 3 गडी बाद झालेत. 12 मध्ये आता बनवायच्यात 47. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जय मसोबा प्रसन्न डावळपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आर्यन 11 मांगरूळ 0404. टॉस जिंकल्याच्या नंतर डावळपाडा टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षणाला पसंती दिलेली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं मांगरूळ टीमनं दोन्ही संघाला विनंती आहे की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं. चला 12 मध्ये 47 ची गरज. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आता 47 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 12 डिलिव्हरीज. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती सचिन पाटील आलेत. पहिलाच बॉल सेमी हेलिकॉप्टर उडवला. चल वाईडिस्ट लॉंग ऑफला निघाला बॉल. एक टप्पा घेत सुरुवात दमदार. मिळतायत धावा 4. हा चौकार. थँक्यू. पहिल्या बॉलवर चौकार. ऑफ करतात आडवा बॅटनं. बॉटम हँडचा ताबडतोब वापर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला. गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. बॉल कनेक्ट झाल्याच्या नंतर थोडासा नाराज होता फलंदाज अजय कडू, कारण मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली झेल मिड विकेटला. प्रॉपर जजमेंट न हा ऍक्शन रिप्ले होत स्टम्प्स. अजयचा फटका थोडासा नाराज जाणवला. फटका खेळल्याच्या नंतर अंतर कापू शकलेला नाहीये. चांगली झेल डीप मध्ये मिड विकेटला. 12 मध्ये 47 बनवायचे होते. चौकाराला पहिल्या बॉल मध्ये, दुसऱ्या बॉल मध्ये विकेट. 10 बॉलचा खेळ बाकी राहतो. 10 बॉल मध्ये 43 या धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल 43. इक्वेशन मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. नवीन आलेले फलंदाज योगेश कडू मैदानाच्या आतमध्ये. जशी माहिती मिळते सचिन पाटील या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब त्याने उचलला होता. म्हणजे चांगलं नातं या स्पर्धेशी सचिन पाटीलचं, परंतु त्याच्याच विरोधामध्ये आक्रमण करावं लागेल. 10 मध्ये 43. बॉल तयार. साकिंग एंडला योगेश समोर उडवलाय. कदाचित पुन्हा एकदा दूरी खेचू शकलेला नाही. आता आणखीन एक जे लॉंग ऑन ला पकडली. फलंदाज बाद. पावत हर्षद तरेला मिळेल का स्ट्राईक येणाऱ्या पुढील बॉल मध्ये. आता 9 बॉलचा इक्वेशन बाकी राहतं. 9 मध्ये कराव्या लागतील 43 धावा.
सचिन पाटील बॅक टू बॅक 2 विकेट. या आधीची झेल मिड विकेटला चौकारानं सुरुवात. दुसऱ्या बॉल वरती विकेट, तिसऱ्या बॉल वरती विकेट. हॅट्रिक बॉल वरती नवीन फलंदाज आलेत नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन 9 बॉल मध्ये आता 43 ची आवश्यकता. कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. ही जमेची बाजू राहिलेली आहे खऱ्या अर्थानं नेवाली टीम साठी. हर्षद तरे जो चांगल्या टच मध्ये त्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यामध्ये का सक्सेसफुल राहिलेले आहेत. मोठं टार्गेट जरूर होतं परंतु अशक्य नव्हतं. बॉल आता बाकी राहतात 9 बॉल मध्ये इक्वेशन राहिलेलं 43चा. टार्गेट मोठं होत चाललं. प्रत्येक बॉल वरती इक्वेशन बदलत आहे. सचिन दया दूर ठेवला शरीरापासून. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची टोटल 41, करायच्यात 42. उर्वरित 9 बॉल मध्ये. चला वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 42 इक्वेशन आता बाकी राहिलेलं आहे. सॅकिंग एंड वरती फलंदाज नवनाथ. सचिन पाटील बॉलिंग करतात. 2 विकेट सचिन आतापर्यंत घेतल्यात 5 धावा देऊन. महत्वपूर्ण सामना. सुरुवात जबरदस्त या स्पर्धेची. आपण पाहतात आई गावदेवी आशेले बनाम जय बोळे नेवाली या 2 टीम मध्ये. ऑफ करतात हडवा बॅटनं. मिड विकेटला खेळलेत. काउ फेसला बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार आलाय 4च्या मदतीनं. टोटल आता 45 वरती फ्लाय होत. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहता. 8 मध्ये 38 फ्रॉम अपकमिंग 8. बॉलर आता तयार होतं. अंतिमचे हे 2 बॉल हे महत्वपूर्ण राहणार आहेत संपूर्ण सामन्यामध्ये. कदाचित या 2 चेंडू मध्ये सामन्याचा फेरबदल चित्र स्पष्ट होईल. ओ द स्टम्प्स लॉफ करतायत हवेमध्ये. टायमिंग नाहीये प्रॉपर. पहिली तर केली कंप्लीट. बॉलर स्वतः धावतात बॉल पर्यंत. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहील. 7 मध्ये 36. या अंतिम बॉल वरती एका मोठ्या फटकेची अपेक्षा. हर्षद तरेने तर अपेक्षा केल्या होत्या या अंतिम 2 बॉल वरती 2 षटकार यावे परंतु अजूनही हार मानलेली नाहीये. 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 मध्ये 36. 7 मध्ये 36. 6 षटकार 7 बॉल मध्ये लगावेल का या ठिकाणी आई गावदेवी ऑस्ट्रेलिया संघ. 7 बॉल 36. सचिन पाटील बॉलिंग करत असताना पाटलांची पाटीलगिरी त्याने पुन्हा एकदा मैदानामध्ये सिद्ध केली आहे. महत्वपूर्ण चेंडू ऑन साइडला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप सुंदर झेल पकडलेली डीप मध्ये. बॅट्समन आउट. या ओव्हर मध्ये विकेट घेतलेल्या सचिन पाटीलनं 3. आता इक्वेशन राहते 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. अर्थात 36 ची गरज आहे. चांगला घोडा आशिले संघाकडे आता आपण पाहिलं तर गमावण्यासाठी काही नाहीये परंतु कमवण्यासाठी भरपूर काही आहे. 6 बॉल मध्ये 36 कंपल्सरी चेसिंग. 6 मध्ये जर 36 बनवला ना कॅप्टननं तर आयुष्यभर आशिले संघ हर्षद तरेला विसरू शकणार नाहीये. प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकावरती, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हर्षद तरेचे बॅनर झळकणार. परंतु पाहूयात तो कारनामा इथून खेळला जाईल का. 6 मध्ये 36. 6 षटकारांची नितांत गरज. अंतिम ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती महेश आलेत. महेश वाहिले. 6 मध्ये 36. टार्गेट 83 च बनवलं 47. 6 बॉल आणि 6 षटकारांची गरज. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. पाठीमागे बॉल. खेळाडूकडून मिस्टेक. पाहूयात किती धावा या बॉल वरती मिळतात. सेकंडचा कॉल. हर्षद तरे शेवटपर्यंत लढण्यासाठीच ओळखला जाणार हा खेळाडू. या बॉल वरती घेतला धावा 2. 5 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 5 मध्ये आता 34 या धावसंख्येची आवश्यकता.
जबरदस्त सामना, पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 5 मध्ये 34. अजूनही सामना संपलेला नाहीये. हर्षद तरे मैदानाच्या आतमध्ये उभा. लॉफ करतात लॉंग ऑन ला आणि एक टप्पा घेत बॉल सीमा पार. आज चौकार. 4 मध्ये 30 ची गरज. चार बॉल 30 ची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न. जवळपास खेळाडू नाहीये. हा देखील बॉल जाईल. फाईन लेगला मिळतात धावा 4. कदाचित हे फटके जर तिसऱ्या किंवा चौथ्या षटकापासून जर सुरुवात झाली असते तर सिद्धेश्वर म्हात्रे उद्योजक चिंचपाडा यांचा देखील सन्मान केला जाणार आहे कोल्हा ग्रुपच्या माध्यमातून. यावेळेला आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. नितीन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते पण त्यांचा सन्मान करायचा. ओ क्लीन बॉल फलंदाज बाद. अखेर जे शेवटपर्यंत लढत होता हर्षद तरे त्याला देखील आता करावा लागतंय परतीचा प्रवास. काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. मान्यवरांचा सन्मान होतो व्यासपीठावर. तर श्रीकृष्ण गुरु आपण उत्तर तरे श्रीकृष्ण ग्रुपच्या आपण सर्व या दादा व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाणार आहे. अशिलेचे म्हणजे मान्यवर तरे ग्रुपचे आपण तर सर्व यस सोहन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा. प्रत्येकाने आपण थांबा दिदे त्याचं नाव घेऊ. तो नसला तर दुसऱ्यांनी सन्मान करा. अशिले संघ थोडस आपण तर त्यांच्या पाठीराख्यांना थोडस आपण निराश केलंय. काय हरकत नाही. स्पर्धा म्हणजे ते कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार हे सातत्याने चालत असं. मायेची प्रेमाची उद्गार शाल या स्पर्धेची गोड आठवण आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले जाते. झेलची शक्यता. कॅच ड्रॉप होते. विकेट किपरला असं वाटलं की कदाचित बॉलर ट्राय करेल आणि बॉलरला असा अंदाज आला की कदाचित विकेट किपरच्या हातामध्ये झेल आहे. कॅच ड्रॉप होते. एक बॉल मध्ये तर 25. भरत वाडे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकतर्फी सामना सुरू आहे त्यामुळे आम्ही काही सन्मान आहे ते देखील उरत आपण ते घेतोय करून. राज म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पण त्याचा सन्मान करायचा आहे. प्रत्येक पाहुण्याचा आपण तर सन्मान केला होता. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा गाव यांच्या माध्यमातून सर्वांचा सन्मान केले होते. बघा मॅच झाल्यानंतर दोन्ही संघाला विनंती हँडशेक करायचं तरच मैदान सोडायचं. कारण क्रिकेट